हाय फ्रेंड्स, हाउ आर यू? नीटचा रिझल्ट हा लागेल. ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप काळजी आहे. OMR शीट, आन्सर कीज याच्यावरून आपल्याला मार्क किती हे सुद्धा माहिती पडतं. पण जे काही मार्क मिळणार आहेत त्या मार्कांनंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी फॉलो करायची आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. आणि मला खात्री आहे की माझं बोलणं संपल्यानंतर तुमचे सर्व डाऊट्स हे क्लिअर झालेले असतील. म्हणजे ॲटलिस्ट या प्रोसेसबद्दलची तरी तुम्हाला कोणतीही शंका ही राहणार नाही. सो लेट अस स्टार्ट. आत्तापर्यंत तुम्ही ही वेबसाईट बघत होतात, पण आता ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट फक्त रिझल्टपर्यंत आहे. म्हणजे NEET.NTA.NIC.in म्हणजे ह्या वेबसाईटचा आणि तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचा काही संबंध नाही. रिझल्ट लागला, स्कोर कळला, ऑल इंडिया रँक आहे ती समजली की या वेबसाईटचा तुमच्या दृष्टीने उपयोग संपला. मग आता त्यानंतर ही पुढची जी वेबसाईट आहे ही MCC.NIC.in ह्या वेबसाईटवरनं तुम्हाला संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही करायची आहे. म्हणजे कोणती? ऑल इंडिया कोटा, डीम वगैरे ती. स्टेटची नाही. स्टेटसाठी मी तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे. म्हणजे ही वेबसाईट लक्षात ठेवा, MCC.NIC.in ही ॲडमिशन प्रोसेससाठीची वेबसाईट तुम्हाला फॉलो करायला लागणार आहे. आता AFMCबद्दल अगदी थोडक्यात मी सांगणार आहे. मला माहिती आहे की काही मुलं इंटरेस्टेड असतात, त्यामुळे एक थोडक्यात 5-7 स्लाईड्समध्ये एक 2-4 मिनटामध्ये मी त्याबद्दलची माहिती देतो. AFMCला एवढ्या सीट्स असतात, 115 बॉईज आणि गर्ल्स, 30 गर्ल्स एवढ्या सीट्स त्याला असतात. त्याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे फक्त नीटच्या मार्कांवर होत नाही, तर AFMCची स्वतःची एक टेस्ट ते कंडक्ट करतात. त्या टेस्टला ते पॅट असं म्हणतात. ती 80 मार्क्सची टेस्ट असते. आपले 720 मार्क्स म्हणजे नीटचे मिळालेले आउट ऑफ 720 जे काही मार्क्स असतील ते प्लस ती 80 मार्क्सची टेस्ट, असे टोटल 800 मार्क्स तुमचे आउट ऑफ 800 किती ते बघितलं जातं. आणि त्याच्या 1/4 करून त्याला डिवाइड बाय 4 करून तुमचा 200 मधला जो काही स्कोर असेल तो स्कोर आणि प्लस 50 मार्क्सचा इंटरव्ह्यूचे 50 मार्क्स, अशा 250 मार्क्सची मेरिट लिस्ट हे ते डिक्लेअर करतात. आणि मग त्याप्रमाणे आपल्या ॲडमिशन ही कन्फर्म होते. सुरुवातीला जी काही एंट्रन्स त्यांची पॅटची एक्झाम AFMC जी कंडक्ट करते, तर त्यातनं ते 1750 एवढे स्टुडंट्स शॉर्टलिस्ट करतात. त्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स याप्रमाणे आहेत. AFMCमध्ये लक्षात ठेवा मात्र की आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर एज्युकेशन ॲट AFMC यू विल हॅव टू सर्व देअर. म्हणजे मिलिटरीमध्ये, थोडक्यात मिलिटरीमध्ये तुम्हाला 7 इयर्स करायला लागतं मिनिमम. म्हणजे यू कॅन कंटिन्यू आफ्टर दॅट, पण मिनिमम 7 वर्षाचा बॉन्ड हा आपल्याला ते येऊन घेतात. हे मी थोडक्यात AFMCबद्दल सांगितलं. आता आपल्याला ॲडमिशन प्रोसेस मेनली 2 करायच्या. एक सेंट्रल लेवलची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडमिशन प्रोसेस की जी मगाशी मी MCC.NIC.in त्या वेबसाईटच्या माध्यमातून म्हटली ती. त्याच्यामधनं एम्सच्या ॲडमिशन किंवा डीम युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन, 15% कोट्यातलं ॲडमिशन, जिपमर वगैरे या सगळ्या ॲडमिशन्स या सेंट्रल लेवलला म्हणजे त्या MCCच्या वेबसाईटवरनं होणार. आणि स्टेटच्या ॲडमिशन्स जे स्टेटमधली सगळी गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि स्टेटमधली सगळी प्रायव्हेट कॉलेजेस याच्या ॲडमिशन्स ज्या आहेत या ॲडमिशन्स मात्र स्टेट गव्हर्नमेंट कंडक्ट करतं. त्याची वेबसाईट वगैरे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता सुरुवातीला पण 15% ऑल इंडिया कोटा, एम्स अँड डीम याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते ती माहिती घ्या. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग भानगड नाही. म्हणजे तुम्हाला बोलवणार, मग तुला हे कॉलेज घे, ते कॉलेज घे, तुला हे कॉलेज मिळते असं काही नाही. पूर्ण प्रोसेस आहे ना, ती पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे. रिझर्वेशन सगळी नसतात तिथं.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडचं NT 1, 2, 3 डिफेन्स वगैरे अशी रिझर्वेशन्स ही ऑल इंडिया कोटा किंवा सेंट्रल लेवललाही नाही आहेत. ठराविक रिझर्वेशन्स आहे, म्हणजे UR म्हणजे अनरिझर्व्ड, OBC, ST ही रिझर्वेशन्स फक्त तिथं असतात. पण डीममध्ये मात्र रिझर्वेशन्स अजिबात नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे SC, ST, OBC वगैरे ही रिझर्वेशन्स कोणत्याच प्रकारचं रिझर्वेशन हे डीममध्ये नसतं. त्यामुळे डीममध्ये सगळ्या सीट्स ओपन कन्सिडर केल्या जातात. त्यामुळं SC, ST, OBC यांना जे फीजमध्ये कन्सेशन अदरवाईज गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मिळतं, तर ते डीममध्ये मिळत नाही. डीममध्ये ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक मुलाला संपूर्ण फी ही भरायला लागते. आता 15% ऑल इंडिया कोटा आणि डीम याच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघूयात. ही वेबसाईट मगाशी मी सांगितली तुम्हाला. आता मेनली ह्या 4 स्टेप्स आहेत. या 4 स्टेप्समध्ये आधी रजिस्ट्रेशन, मग तुमची ऑल इंडिया रँक जी आहे ती ऑल इंडिया रँक, तुमचे मार्क्स, तुमचा रोल नंबर, या सगळ्याचा उपयोग करून तुम्हाला इनिशियल रजिस्ट्रेशन हे त्या वेबसाईटवरती करायला लागतं. कोणत्या MCCच्या त्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन, मे बी तुमचे काही मार्क्स द्यायला लागतील, तुमची कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल, जी काही इन्फॉर्मेशन विचारतील. खरं तर काय झालं आहे की आपण नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्म हा 2 फेजेसमध्ये भरला होता, फेज 1 आणि फेज 2. आणि या दोन्ही फेजेसमध्ये मिळून आपण ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन ही दिलेली आहे. ती नीटची इन्फॉर्मेशन आपण NTA सबमिट केली होती, पण त्या NTA ती इन्फॉर्मेशन ही इकडं MCCकडे येते. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला फार काही माहिती ही द्यायला लागत नाही, पण जी काही ॲडिशनल थोडीफार माहिती दिली असेल तर ती माहिती देऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट करायला लागतं प्रोसेसिंग फीचं, ती किती आहे ते मी सांगणार आहे. पण ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला चॉईसेस फिलिंग करायचे असतात. मग पहिलं कॉलेज कोणतं पाहिजे, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, त्याचे ते चॉईसेस फिलिंग हे तुम्हाला करायला लागतील. आणि मग ते केल्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होतं तुमच्या मेरिटप्रमाणे, किंवा तुमची जी काही ऑल इंडिया रँक आहे त्या रँकप्रमाणे कोणतं कॉलेज हे तुम्हाला अलॉट होतं. आत्ता मी म्हटलं की रजिस्ट्रेशन हे आपल्याला करायचं आहे, आपण करतो म्हणजे त्या MCCच्या वेबसाईटवरनं. रजिस्ट्रेशननंतर पहिल्या राऊंडचे चॉईसेस फिलिंग करायला लागतात. म्हणजे मी आता म्हटलं ना की पहिलं कॉलेज कोणतं, दुसरं कोणतं, त्याप्रमाणे पहिल्या राऊंडचे चॉईसेस हे आपल्याला फिलअप करायचे आहेत. प्रत्येक राऊंडला आपण चॉईसेस बदलू शकतो, किंवा पहिल्या राऊंडचेच आपण सेकंड राऊंडला कंटिन्यू करू शकतो. पण सुरुवात तर पहिल्या राऊंडपासून होणार, त्यामुळे पहिल्या राऊंडला चॉईसेस फिलिंग हे तुम्हाला काही ना काहीतरी करायला लागणार आहे. आता ॲडमिशन प्रोसेस फीज ही कशी असते बघा. ही रिफंडेबल, नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला जर ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन पाहिजे असेल 15% ऑल इंडिया कोटा, तर नॉन रिफंडेबल फी की ज्याला आपण प्रोसेसिंग फी म्हणतो, तर ती प्रोसेसिंग फी तुम्हाला 1000. पण जर का तुम्हाला डीमला ॲडमिशनमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला 5000 रुपीज फी पे करायला लागते. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ते इथं विचारतात की तुला ऑल इंडिया कोट्यातनं ॲडमिशन पाहिजे, आपण त्याला यस म्हणणार. डीममधनं ॲडमिशन पाहिजे जर पाहिजे असेल, कारण डीमच्या फीज या खूप हायर साईडला असतात, त्यामुळे डीममध्ये ॲडमिशन पाहिजे का, जर त्याला तुम्ही येस म्हटलं तर तुमची फी ती ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होते. म्हणजे काही मुलांचा प्रश्न असतो की मग आता मी दोन्ही केलं तर मला 5000 + 1000 फी पे करायला लागेल का. तुम्ही तो विचार करूच नका. तुम्ही चॉईसेस ऑप्शन जसे सिलेक्ट करताना की मला फक्त ऑल इंडिया कोटा पाहिजे मग 1000, मला फक्त डीम पाहिजे. आता सपोज एखाद्या मुलाला मार्क्स जर का 400 वगैरे असतील तर त्याला ऑल इंडिया कोट्यातनं काही मिळायचे चान्सेस नाही, पण त्याला डीममध्ये इंटरेस्ट आहे. मग इन दॅट केस तो फक्त डीम सिलेक्ट करेल, किंवा मजा म्हणून जर त्यांनी ऑल इंडिया कोटा सिलेक्ट केला तर त्याला ते 1000 पे करायला लागणार. थोडक्यात तुम्ही जसे चॉईसेस सिलेक्ट करताना त्याप्रमाणे तुम्हाला किती फी पे करायची आहे हे ते सॉफ्टवेअर ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट करतं. तर ही नॉन रिफंडेबल फी. आता ही रिफंडेबल फी आहे. रिफंडेबल फी म्हणजे काय, तुमची ॲडमिशन झाल्यानंतर, म्हणजे ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर
तुम्ही ज्या अकाउंटमधनं पेमेंट केलेलं आहे, म्हणजे मे बी क्रेडिट कार्डने केलं असेल, तुमच्या बँक अकाउंटमधनं तुम्ही ऑनलाईन बँकिंगमधनं पेमेंट केलं असेल, नेट बँकिंगमधनं जसं तुम्ही पेमेंट केलेलं आहे, तर त्या ठिकाणीच म्हणजे त्या क्रेडिट कार्डला किंवा त्याच बँक अकाउंटला ते पैसे परत जमा होतात. म्हणजे जर तुम्ही यांचे सगळे नियम पाळलेले असतील तर, म्हणजे या प्रोसेसचे. पण जर ते नियम तुम्ही पाळले नाहीत तर मात्र तुम्हाला ती अमाऊंट तुमची फॉरफिट होते. थोडक्यात ते अमाऊंट, ते पैसे तुम्हाला परत मिळत नाही. मग ते नियम कोणते वगैरे ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात ही 10,000 किंवा 2 लाख रुपीज ही फीज आहे. हे डिपॉझिट असतं खरं, म्हणजे तुम्हाला नंतर परत मिळतं. पण ती प्रोसेस संपल्यानंतर, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट वगैरे करायची गरज पडत नाही. पहिल्या राऊंडला आपल्याला कॉलेज जर कोणतं अलॉट झालं तर आपल्याला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करायला लागते, म्हणजे कॉलेजला रिपोर्टिंग करायला लागतं. फक्त आता या कोविड सिच्युएशनमध्ये हे रिपोर्टिंग करायला लागेल का? मोस्टली ऑनलाईनच असणार आहे. मागच्या वर्षी तसंच झालं होतं, प्रत्यक्षात जायची गरज नाही. यावर्षी म्हणजे आत्तासुद्धा असंच होईल असं वाटतंय. पण त्याबद्दलचे जे काही नियम असतील की नाही, तुम्ही ह्या तारखेच्या आत कॉलेजला जा, तुमची डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळी घेऊन जा, ती तिथं सबमिट करा आणि एवढी फी भरा, असं मे बी तुम्हाला सांगितलं जाईल. पण मग ते ऑनलाईन करायचं आहे सगळं का ऑफलाईन करायचं आहे याबद्दलची माहिती त्यावेळेला वेबसाईटवरती आलेली असणार आहे. पण कॉलेजला रिपोर्टिंग हे तुम्हाला करायला लागतं. आपण ह्या ऑल इंडिया कोटा डीमला किती ऑप्शन टाकू शकता तुम्ही? हे समजा भारतामध्ये भरपूर कॉलेजेस, समजा एक असं ॲझ्युम करा की 500 कॉलेजेस आहे, मग तुम्ही 500 ऑप्शन टाकू शकता. म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्सला लिमिट नाही आहे. कारण याच्यामध्ये ऑल इंडिया लेवलचे ऑप्शन्स तुम्ही टाकणार आहात, त्यामुळं अख्खा भारत कव्हर करणारे किती ऑप्शन्स तुम्ही टाकले तरीसुद्धा चालू शकतं. पहिल्या राऊंडला तुम्हाला जी काही ॲडमिशन मिळेल ती तुम्ही कंपल्सरी घ्यायला लागते. पण जर का कंपल्सरी मला पहिल्या राऊंडला समजा असं ॲझ्युम करा की तुम्ही जे काही ऑप्शन्स फिलअप केले त्यातला ऑप्शन नंबर 10 तुम्हाला मिळाला. खरं ऑप्शन तुम्हीच फिलअप केले का, पण मला नको कॉलेज ते, असं जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता की ठीक आहे, आपण त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची नाही आणि फ्री एक्झिट घ्यायची. फ्री एक्झिट घ्यायची म्हणजे काय की आपण त्या प्रोसेसनं बाजूला व्हायचं. हां, म्हणजे आता इथं तुम्ही फ्री एक्झिट घेतली तरी तुम्ही नियम पाळलेला आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं डिपॉझिट जे आहे ना ते डिपॉझिट परत मिळणार आहे. म्हणजे जे मी मगाशी 10,000 किंवा 2 लाख रुपीज म्हटलं, ते नियम पाळल्यानंतर डिपॉझिट तुम्हाला परत मिळतं. जरी तुम्ही बाहेर पडलेला असला किंवा मिळालेली ॲडमिशन घेतली नाही तरीसुद्धा तुम्हाला ते डिपॉझिट परत मिळतं. तर राऊंड 2ला समजा एखाद्या मुलाने राऊंड 1ला रजिस्ट्रेशन केलंच नाही, त्याला असं वाटलं की नाही काय मिळणार नाही, काही नाही, म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही. पण नंतर राऊंड 1 संपल्यानंतर त्याला कळलं अरे कट ऑफ खूप खाली आहेत, म्हणजे आपल्याला ॲडमिशन मिळू शकली असते. मग त्यांनी राऊंड 2ला परत नवीन रजिस्ट्रेशन करता येईल का? येस, करू शकतो. म्हणजे राऊंड 2ला फ्रेश रजिस्ट्रेशन त्या मुलाला करता येणं शक्य आहे. मग परत नवीन रजिस्ट्रेशन करायचं त्या मुलाने, त्यांनी चॉईसेस फिलिंग करायचे. हा ज्यांनी पहिल्या राऊंडला फॉर्म भरलेला होता ते सेकंड राऊंडला परत वेगळे चॉईसेस फिलअप करू शकता. असंही होऊ शकतं की पहिल्या राऊंडला समजा मी फॉर्म भरला, मला ऑप्शन नंबर 10 मिळाला, पण मला परत सेकंड राऊंडला जायचं आहे, तर सेकंड राऊंडला परत मी सेपरेट ऑप्शन्स मी फिलअप करू शकतो. हे लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या राऊंडला मी ॲडमिशन घेतलेली आहे, त्या कॉलेजला रिपोर्टिंग केलेलं आहे, पण तरीसुद्धा मला बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडला जायचं आहे तर आपण ते जाऊ शकतो. फक्त पहिल्या राऊंडला जर आपल्याला काही मिळालेलं असेल, कॉलेज कोणते अलॉट झाले आणि आपल्याला जर का असं वाटतं की मला सेकंड राऊंडला बेटरमेंट पाहिजे आहे, तर मला फक्त अपग्रेडेशनसाठी मला फॉर्म जो आहे ते फॉर्म हा माझी अप्रुव्हल द्यायला लागतो की माझा विलिंगनेस, येस मला सेकंड राऊंडला मला अपग्रेडेशन पाहिजे आहे. कारण असं जर तुम्ही ते अपग्रेडेशनला विलिंगनेस दिला तरच तुमचा फॉर्म हा सेकंड राऊंडला कन्सिडर केला जाणार आहे. जर का तुम्ही विलिंगनेस सेपरेटली दिला नाही तर ॲटोमॅटिकली ते कन्सिडर केलं जाणार नाही. आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे बेटरमेंट सेकंड राऊंडला पॉसिबल आहे. राऊंड 2ला अलॉटमेंट झाली, परत फर्स्ट राऊंडसारखंच
राऊंड 2ला जे कोणतं कॉलेज मिळेल त्याला आपण जाणार, डॉक्युमेंट सबमिट करणार, त्याच्या फीस पे करणार आणि तिथे ॲडमिशन ही आपण घेणार. हां, म्हणजे असं होऊ शकेल की पहिल्या राऊंडला मला ऑप्शन नंबर 10 मिळाला होता, सेकंड राऊंडला मला ऑप्शन नंबर 7 मिळाला, तरी ती 10ची ॲडमिशन कॅन्सल करायची, ती कॅन्सल होतेच, ॲटोमॅटिकली होते, कारण तुमचा 10 नंबरचा ऑप्शन काढून घेतला म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर 7 दिलेला असतो. म्हणजे असं होणार नाही की आता मला ऑप्शन नंबर 7 पण आणि 10 पण आहे, मग आता दोन्हीपैकी मी कुठे ॲडमिशन कन्फर्म करायची हे मला ठरवायचं आहे, असं आपल्याला करता येत नाही. थोडक्यात मग 7 कॉलेज 10चा ॲडमिशन कॅन्सल होते, 7ची ॲडमिशन आपल्याला घ्यायला लागते. मग ती ॲडमिशन जाऊन आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करून तिथल्या फीस ज्या असतील त्या पे करून ॲडमिशन आपल्याला कन्फर्म करायला लागते. 15% ऑल इंडिया कोटा जो आहे त्याच्या फक्त 2 राऊंड्स असतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, त्यानंतर ती प्रोसेस संपते. पण डीम युनिव्हर्सिटीला मात्र 3 राऊंड होतात. त्या थर्ड राऊंडला मॉपअप राऊंड असं म्हणतात. मॉपअप म्हणजे वेगळं तरी काय, थोडक्यात पहिल्या 2 राऊंडनंतर ज्या काही सीट्स शिल्लक असतील तर त्या सीट्स थर्ड राऊंडला द्यायच्या. म्हणजे तो ॲक्च्युअली थर्ड राऊंडच असतो, पण त्याला म्हणताना, नाव देताना मॉपअप राऊंड असं नाव दिलेलं आहे. पण वेगळं त्याच्यामध्ये मॉपअप म्हणजे काही वेगळं असतं का, तर असं काही नाही. मॉपअप राऊंडला आपण परत चॉईस फिलिंग हे करू शकतो सेपरेट. म्हणजे पहिल्या 2 राऊंडला आपण फॉर्म भरला होता त्याच्यापेक्षा थर्ड राऊंडला वेगळे चॉईसेस, कारण आता थर्ड राऊंडला कोण असणार आहे, थर्ड राऊंडला फक्त डीम असेल. ऑल इंडिया कोटा तर संपला पहिल्या 2 राऊंडनंतर, मग आपण फक्त डीमचे ऑप्शन्स त्याच्यामध्ये थर्ड राऊंडला सेपरेटली देऊ शकतो. समजा असं झालं असेल की मला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंडला डीमच मिळालेलं आहे कोणतं तरी, पण मला त्याच्यामध्ये बेटरमेंट पाहिजे, तरीसुद्धा तुम्ही मॉपअप राऊंडला तुम्ही बेटरमेंटसाठी जाणार आहे. मग मॉपअप राऊंडनंतर तुम्हाला जे काय मिळेल त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. म्हणजे त्या कॉलेजला जाऊन थोडक्यात डॉक्युमेंट सबमिट करून फीस भरून ॲडमिशन घेऊन टाकायचे आहे. डीम कोच्या कॉलेजला आधी ऑल इंडिया कोट्याचं सांगतो. ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या काही सीट्स शिल्लक राहतात, स्टेटमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 15% सीट्स, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 15% सीट्स ह्या प्रोसेसमधनं, म्हणजे MCCच्या वेबसाईटवरनं किंवा सेंट्रल लेवलवरनं फिलअप केल्या जातात. पण कधी कधी असं होतं ना, तर दरवर्षी असं होतं की त्यातल्या काही सीट्स वेकंट राहतात. म्हणजे 2 राऊंडनंतर काही कॉलेजेसमधल्या सीट्स फिलअप होतच नाही. मग त्या का फिलअप होत नाही त्याची कारणं आता मी नाही सांगत बसत, कारण तो एक मोठा विषय. म्हणजे थोडक्यात मुलांनी चुकीचा फॉर्म भरणं, चुकीचे ऑप्शन्स सिलेक्ट करणं, याच्यामुळे त्या सीट्स शिल्लक राहतात, असं सोपं लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला असे चुकीचे ऑप्शन्स तुमच्याकडनं भरले जाऊ नये असं वाटत असेल तर मी तुम्हाला त्यासाठी नक्की मदत करेन. पण मला असं वाटतं की या ज्या सीट्स शिल्लक राहतात ना, सेंट्रल लेवलला ऑल इंडिया कोट्यातनं दरवर्षी मिनिमम 20% सीट्स तरी शिल्लक राहतात. आणि त्यातनं तुम्हाला सीट मिळावी असं वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी नक्कीच एक्सपर्ट गायडन्सची गरज आहे. म्हणजे तुम्हाला ह्या प्रोसेसमधूनच, म्हणजे ऑल इंडिया कोट्याच्या प्रोसेसमधूनच तुमची ॲडमिशन ही कन्फर्म होऊ शकते. थोडक्यात ज्या काही सीट्स शिल्लक राहतात ऑल इंडिया कोट्याच्या, त्या स्टेट कॉलेजेसला, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला थोडक्यात देऊन टाकतात. जे सेंट्रल गव्हर्नमेंट त्या सीट्स स्टेट गव्हर्नमेंटला देऊन टाकते आणि मग स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलला त्या सीट्स फिलअप करते. पण डीममध्ये जर का अशा सीट्स शिल्लक राहिल्या, डीम कॉलेजेसमध्ये जर का थर्ड राऊंडनंतर, म्हणजे मॉपअप राऊंडनंतर जर काही सीट्स शिल्लक राहिल्या तर त्या सीट्स ह्या डीमची कॉलेजेस हे त्यांच्या लेवलला फिलअप करतात, की ज्याला स्टे वेकन्सी राऊंड असं म्हणतात. पण मग त्या सीट्स फिलअप करताना त्यांना पण काही नियम पाळायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल येईल त्याला, मागेल त्याला ॲडमिशन तिथं मिळते का, तर नाही. हे MCC वाले त्या कॉलेजला, समजा एखाद्या कॉलेजला 10 सीट शिल्लक राहिल्या जे थर्ड राऊंडनंतर डीमच्या, तर त्या 10 सीटला, प्रत्येक सीटला 10 स्टुडंट्स, याप्रमाणे थोडक्यात 100 स्टुडंट्सची नावं हे MCC वाले डीमवाल्यांना पाठवून देतात, म्हणजे डीम कॉलेजेसला पाठवतात. आणि त्यांनाही बंधन असतं की त्या जी काही 100 नावं त्यांच्याकडनं आलेली आहेत त्याच्यामधूनच त्या सीट्स फिलअप करायच्या. म्हणजे ही डीमची प्रोसेस असते.
आता याच्यामध्ये फक्त एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की ऑल इंडिया कोटा किंवा डीम या दोन्हीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सेकंड राऊंड नंतर सीट सोडायला परवानगी नाही. म्हणजे एक्झाम्पल घेऊयात आपण की एखाद्या स्टुडंटला सेकंड राऊंडला ऑल इंडिया कोट्यातनं किंवा डीममधनं एखादं कॉलेज मिळालेलं आहे, तर त्याला जर सेकंड राऊंडला काही मिळालेलं असेल तर त्याला कंपल्सरी ती ॲडमिशन घ्यायला लागते. पण जर त्यांनी ती घेतली नाही तर काय होईल? मग त्यांनी जे काही डिपॉझिट भरलं आहे, मे बी 10,000 2 lakhs रुपीज जे काही डिपॉझिट भरलेलं आहे ते डिपॉझिट त्याचं फॉरफिट होतं. हां, म्हणजे नंतर तो परत स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये येऊ शकतो, परंतु इकडं भरलेलं त्याचं 2 लाख किंवा 10,000 डिपॉझिट आहे ते मात्र फॉरफिट होणार. ते पैसे त्याला परत मिळणार नाही. का? कारण नियम असा आहे की सेकंड राऊंडच्या एंडला तुम्हाला जर काही मिळालेलं असेल तर ते तुम्हाला घ्यायलाच लागतं. ते तुम्ही सोडू शकत नाही. ते कंपल्सरी तुम्हाला ते ॲक्सेप्ट करणं नाही. कारण अदरवाईज काय की प्रत्येकजण त्याला जे काही मिळेल ते जर का सोडतच बसला तर ही प्रोसेस संपणारच नाही ना कधी. म्हणून काहीतरी नियम पाहिजे. म्हणून सेकंड राऊंडच्या एंडला तुम्हाला जर काही मिळालेलं असेल तर तुम्हाला ते कंपल्सरी घ्यायला लागतं. आणि एकदा जर का तुम्ही ते घेतलं, म्हणजे जर ते घेतलं नाही तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये किंवा परत तुम्ही डीमच्या प्रोसेसमध्ये येऊ शकता. कारण ऑल इंडिया कोट्याचा तर सेकंड राऊंड नंतर संबंधच येत नाही. पण जर तुम्ही सेकंड राऊंडला जे काही मिळेल ते घेतलं, फार महत्त्वाचा पॉईंट सांगतो, नीट लक्षात घ्या. जे सेकंड राऊंडला समजा मला डीमचं काहीतरी मिळालं आणि ते मी घेतलं, जर मी ॲडमिशन घेतली तर मी नाही घेतली तर काय होणार? माझे 2 लाख रुपये जाणार. पण जर का मी ॲडमिशन घेतली, तर माझं नाव सगळ्या भारतातल्या ज्या वेगवेगळ्या ॲडमिशन प्रोसेस असतात त्याच्यातनं माझं नाव डिलीट होतं, ओमिट केलं होतं. म्हणजे मी सेकंड राऊंडला डीमचं एखादं कॉलेज घेतलं, ॲडमिशन पण घेतली, पैसे पण भरले, आणि मग जर का मी महाराष्ट्रामध्ये आलो, महाराष्ट्रामधल्या प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर का मी जायचं म्हटलं तर मला जाता येत नाही. जे सेकंड राऊंड जो आहे हा थोडक्यात एक लँडमार्क आहे. त्याला तुम्ही जर घेतलं तर सगळ्या प्रोसेसनं बाहेर पडणार, आणि त्याला तुम्ही नाही घेतलं, मिळालेलं काही असेल नाही घेतलं तर तुमचे 2 लाख रुपये जाणार. म्हणजे हा फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हे मी सांगितलं की 15% ऑल इंडिया कोटा अँड डीम त्याचे प्रत्येक राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करायला लागतं. ते बदलू शकता, आहे ते पण तुम्ही कंटिन्यू करू शकता. किंवा स्टे वेकन्सी राऊंड हा डीमला असतो. 3 राऊंड झाल्यानंतर कॉलेज लेवलला हा राऊंड कंटिन्यू केला होतो. तर ऑल इंडिया कोट्याच्या बाबतीमध्ये ॲडमिशन कितीपर्यंत मिळतात? साधारणपणे तुमची ऑल इंडिया रँक जर का 12,000पर्यंत असेल, अँड इफ यू आर रेडी टू गो एनिवेअर इन इंडिया, म्हणजे अगदी जम्मू काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत कोणतंही कॉलेज असेल गव्हर्नमेंटचं, तिथं आमची कुठेही जायची तयारी, पण आम्हाला ऑल इंडिया कोट्यात ॲडमिशन पाहिजे असं जर असेल तर तुमची 12,000पर्यंत रँक असेल तर तुम्हाला ॲडमिशन ही मिळू शकते. पण डीमसाठी मात्र साधारणपणे 3.5 पावणे 4 लाख 3,75,000पर्यंत रँक असेल तर तुम्हाला ॲडमिशनही मिळू शकते. कारण डीमच्या फीज या खूप हायर साईडला आहेत. म्हणून तर ही आपण सेंट्रल लेवलची ॲडमिशन प्रोसेस बघितली की ज्याच्यामधनं 15% ऑल इंडिया कोटा आणि डीमची कॉलेजेस त्याची ॲडमिशन कशी होते हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता महाराष्ट्राची ॲडमिशन प्रोसेस ही कशी असणार ती आपण बघू. महाराष्ट्रामधल्या गव्हर्मेंट कॉलेजेसमधल्या 85% सीट्स, का 100 का नाही? कारण गव्हर्मेंट कॉलेजेसमधल्या 15% सीट्स आहेत ह्या ऑल इंडिया कोट्यातनं फिलअप होतात. त्यामुळं त्या 15% गेल्या, आता त्या ऑल इंडिया कोट्यातनं फिलअप झाल्या. राहिलेल्या 85% सीट्स आणि प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या 100% सीट्स ह्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट ही ॲडमिशन प्रोसेस इम्प्लिमेंट करते. थोडीशी माहिती माझ्याबद्दल. सॉरी, मी मेडिकल काउन्सिलिंग 2003 करतो आहे. माझं नाव तुम्हाला माहिती आहे केदार टाकळकर, मी सुरुवातीला सांगितलं होतं. आत्ता माझ्या
एवढ्या ॲडमिशन्स गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि मेडिकल कॉलेजेसमध्ये झाल्या, म्हणजे माझ्या काउन्सिलिंगच्या थ्रू एवढ्या ॲडमिशन्स झालेल्या आहेत. आणि त्यांना फक्त मी खरं तर ॲडमिशन प्रोसेसबद्दल नाही, कारण बेसिकली मी टीचर आहे, माझे क्लासेस पण आहेत, पण मी त्यांना टीचर असल्यामुळं हाऊ टू स्टडी टू क्रॅक नीट एक्झाम हे मी त्यांना एक्सप्लेन केलं होतं. आणि त्या मुलांनी त्याप्रमाणे स्टडी केला आणि त्यामुळं त्या मुलांना त्यांचा स्कोर चांगले झाले आणि एवढी मुलं माझी यावर्षी वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं प्लेस झालेली आहेत. आता मी तुमच्यासाठी मी काय काय करतो, 15% ऑल इंडिया कोटा असेल, किंवा मी आता एक डिटेल नाही सांगत बसत कारण मला बाकीची माहिती मला खूप द्यायची आहे, पण एवढं मी सोपं सांगेन की एकदा का तुम्ही माझ्याकडे रजिस्टर केलं की तुमचे सगळे डिसिजन्स मी घेतो. तुमचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, पहिला ऑप्शन कोणता, दुसरा ऑप्शन कोणता, कोणत्या ऑप्शनला कोणत्या राऊंडला ॲडमिशन कन्फर्म करायची का, एखाद्या मिळालेली ॲडमिशन सोडून द्यायची. कारण मी असं मला करायला लागतं. असं आता एक्झाम्पल देतो की जर का एखाद्या मुलाला डीमला ॲडमिशन मिळालेली आहे सेकंड राऊंडला, आणि मला जर खात्री असेल की नाही त्याला प्रायव्हेटला ॲडमिशन मिळणार आहे बरं का, असं ॲझ्युम करा की त्याला पुण्यामध्येच डीमला ॲडमिशन मिळालेली आहे आणि त्याला मला खात्री आहे की त्याला पुण्यामधले प्रायव्हेट मिळणार आहे. आता हे सेकंड राऊंडला आहे, म्हणजे सेकंड राऊंडला जर का त्याने डीम सोडलं ॲडमिशन मिळालेली असताना त्याचे 2 लाख रुपये जाणार. पण दरवर्षी मी अशा काही मुलांचे 2 लाख रुपये मी घालवलेले. का? कारण डीमची फी 20 लाख रुपये आणि प्रायव्हेट कॉलेजची फी समजा 10 लाख रुपये असेल तर त्यांची एका वर्षाची फी 10 लाख रुपये सेव्ह होते ना. मग 2 लाख रुपये गेले तरी चालते, पण माझी कॉन्फिडन्स लेवल आहे की त्या मुलाला ॲडमिशन इकडं प्रायव्हेटमध्ये मिळू शकणार आहे. किंवा थोडं लांब जायची तयारी असेल तर गव्हर्नमेंटला पण ॲडमिशन मिळणार याची मला खात्री असेल तर मी त्याला आधी मिळालेले ॲडमिशन सोडून दे असं मी त्याला सांगतो. थोडक्यात हे सगळे डिसिजन तुमच्यासाठी मी घेतो. मी जसे ऑप्शन्स देतो, पहिलं ऑप्शन हे कॉलेज टाक, दुसरं ते टाक, तिसरं ते टाक, हे मी जे सांगणार त्याप्रमाणे ऐकायला लागतो. आणि सगळी जर तयारी असेल, थोडक्यात सोपं असतं की तुम्ही तुमचं डोकं चालवायचंच नाही. मी सांगितलेल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ना त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करायच्या. आणि असं जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ॲडमिशन मी जे सांगणार आहे त्याप्रमाणे नक्की मिळते. हे दरवर्षीचे एक्सपिरियन्स आहेत म्हणून बरं का, म्हणजे मी माझा मोठेपणा वगैरे म्हणून सांगत नाही आहे. पण जे ऐकतात ना त्यांचं भलं होतं, आणि जे ऐकत नाही काहीतरी स्वतःचं डोकं चालवायचा प्रयत्न करतात त्यांना मात्र प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येऊ शकतात. मागच्या वर्षी टोटल एवढे 49,000 मुलं वगैरे रजिस्टर झालेली होती सगळी मिळून. मग त्यामध्ये SC, ST, OBC, विजे, NT 1, 2, 3 किंवा ओपन कॅटेगरी याची विद्यार्थी संख्या एवढी होती. प्रत्येक गव्हर्नमेंट हे त्यांच्या मुलांसाठी, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्रातल्या मुलांसाठी ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट करतो. आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे की अरे महाराष्ट्रात मार्क कमी असल्यानं की कर्नाटकात ॲडमिशन मिळते बरं का. मला एक साधं प्रश्नाचं उत्तर द्या की ते कर्नाटक गव्हर्नमेंट फक्त महाराष्ट्र नाही पण भारतातल्या इतर स्टेट गव्हर्नमेंटच्या मुलांना ॲडमिशन देणं याची त्यांना बांधिलकी आहे का त्यांच्या मुलांना पहिल्यांदा ॲडमिशन देणं, त्यांचा इंटरेस्ट सर्व करणं हे त्यांचं काम आहे. नॅचरली प्रत्येक गव्हर्नमेंट त्यांच्या मुलांचा इंटरेस्ट बघणार ना. ते काय बाहेरच्या मुलांना ॲडमिशन अगदी या आणि तुम्हीच ॲडमिशन घेऊन टाका आमच्या मुलांना नाही असं तर कोणी करणार नाही. त्यामुळं हा तुमच्या मनातला एक समज काढून टाका की आपल्या मार्क कमी असतील की बाहेरच्या स्टेटमध्ये ॲडमिशन मिळते बरं का, असं होत नाही. हां, म्हणजे कर्नाटकामध्ये बाहेरच्या मुलांसाठी कर्नाटकातल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, कर्नाटकातल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या 15% सीट्स आपल्याला मिळू शकतात, तिथं आपण जाऊ शकतो गव्हर्नमेंटला. पण त्यांच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण काही ठराविक पर्सेंटेज सीट त्यांनी कर्नाटक डोमिसाईल नसलेल्या लोकांसाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो तर जाऊ शकतो. अरे पण त्यांचे ते कट ऑफ पण किती हायर साईडला असतात. मग तेवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये पण ॲडमिशन मिळेल. मग तिकडे जायची गरज काय. थोडक्यात आपल्या मुलांसाठी बाहेरची प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्याला स्कोप कमी असतो. त्यामुळे कमी मार्क की बाहेर चालले असं जे तुम्हाला वाटतं ते एवढं सोपं नाही. ही वेबसाईट आहे CETcell.mahacet.org.
ही वेबसाईट, ह्या वेबसाईटवरनं आपली स्टेट गव्हर्नमेंटची प्रोसेस ही पूर्णपणे होणार आहे. तुम्हाला जर का महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, हा प्रत्येक गव्हर्नमेंटचा नियम आहे. म्हणजे कर्नाटकाचा पण हा नियम आहे की त्यांच्या ज्या मुलांच्या सीट्स आहेत त्या सगळ्या त्यांच्या डोमिसाईलवरती फिलअप होतात. आपल्या गव्हर्नमेंटचा नियम आहे की आपल्या सीट्स आहेत त्या महाराष्ट्र डोमिसाईल पाहिजे आणि 12th आहे ना ती महाराष्ट्रातून पाहिजे, तरच तुम्ही या महाराष्ट्रातल्या प्रोसेसमध्ये येऊ शकता. हां, मग NRI असेल, OCI असतील, म्हणजे थोडक्यात ॲब्रॉडची लोकं असतील, तर त्यांना ॲडमिशन मिळते का? मिळते ना. त्यांची प्रोसेस वेगळी आहे. आज मी काही फक्त बोलणार नाही. त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ती माहिती देईन. तर एलिजिबिलिटी काय? एलिजिबिलिटी तुम्हाला जर का MBBS, BDS, BMS हे जर का करायचं असेल तर तुम्ही इकडे जर एलिजिबल पाहिजे आहेच आहे, म्हणजे नीटच्या स्कोरमध्ये ती एलिजिबिलिटी गेले 3 वर्ष काय होती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण इन ॲडिशन टू दॅट तुमच्या 12thला मार्क PCBमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50%, म्हणजे तिन्हीमध्ये मिळून आउट ऑफ 300 150 पाहिजे. आणि रिझर्वेशन असेल कोणतंही, मग OBC, SC, NT कोणते रिझर्वेशन असेल तर तुम्हाला 40% मार्क्स पाहिजे. हे कोणासाठी? MBBS, BDS आणि BMS साठी. आणि ह्या तिघांसाठी MBBS, BDS, BMS साठी 50% मार्क्स लागतात. पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट करतात त्याबद्दल आता मी काही बोलणार नाही, पण तुम्ही पण त्या भानगडीत पडू नका. तुमचा जो काही रिझल्ट येईल त्याच्यामध्ये तुमचे पर्सेंटाईल मार्क्स किती असणार आहेत, म्हणजे पर्सेंटाईलप्रमाणे तुम्ही इलिजिबल आहात की नाही हे तुम्हाला सांगितलं जाईल. आता मागचे 3 वर्ष 2018, 19 आणि 20ला 50% मार्क्स किती होते? मागच्या वर्षी वाढला होता स्कोर, 147 झाला होता. म्हणजे 147पेक्षा जास्त मार्क असले, म्हणजे 147 असले तरी मागच्या वर्षी मुलाला MBBSला ॲडमिशन मिळू शकली असते. हां, म्हणजे 147ला ॲडमिशन मिळते का हा भाग नंतरचा, पण तो इलिजिबल आहे का? तर येस, तो स्टुडंट त्याला एलिजिबल आहे. आता यावर्षी काही जणांना फिजिक्सचा पेपर खूप अवघड गेलेला आहे. ज्यांनी दोन्ही वर्षी एक्झाम दिली, रिपीटर पण खूप असतात मुलं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या वर्षीचा पेपर सोपा होता त्या मानाने ह्या वर्षीचा 21चा अवघड होता. म्हणजे असं जे काही पण ऐकतो त्यावरून असं वाटतं की ह्या वर्षी पर्सेंटाईल थोडासा खाली येईल, म्हणजे कमी मार्कांना एलिजिबिलिटी होऊ शकेल. तर टोटल MBBS सीट्स ऑल ओव्हर इंडिया साधारणतः 80,000 आहेत. MBBS कॉलेजेस गव्हर्नमेंटची महाराष्ट्रामध्ये 25 आहेत आणि इंडियामध्ये 190 आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस इंडिया 195, महाराष्ट्रामध्ये 18 आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेस यावर्षी महाराष्ट्रामध्ये थोडी वाढतील, मे बी 2 किंवा 3 वाढणार आहेत. MBBSची डीम कॉलेजेस इंडियामध्ये 46 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 11 आहेत त्यातली. तर स्टेट गव्हर्नमेंटच्या सीट्स, टोटल सीट्स महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम या सीट्स याप्रमाणे आहेत. 4,280, 2,270 आणि 2,025 एवढ्या सीट्स आहेत. महाराष्ट्रामध्ये टोटल सीट्स आहेत 8,575. यावर्षी मे बी काही नवीन कॉलेजेस आले, काही जणांना इंटेक वाढून मिळालं तर ते टोटल साधारण 9,000पर्यंत जाईल. महाराष्ट्रामध्ये टोटल कॉलेजेस गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट प्लस डीम्ड अशी जर का टोटल तुम्ही घेतली तर 25 + 18 43 + 11 म्हणजे 54 54 कॉलेजेस ही महाराष्ट्रामध्ये आहेत. BDSC कॉलेजेस गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम 426 आणि 8 याप्रमाणे आहेत. BDSच्या सीट्स टोटल 294 गव्हर्नमेंटच्या, 2,350 प्रायव्हेटच्या आणि डीमच्या 800 याप्रमाणे 3,444 एवढ्या सीट्स या BDSच्या आहेत. BMSची कॉलेजेस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट 21 आणि 54 याप्रमाणे. BMSच्या सीट्स गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमधल्या मिळून एवढ्या आहेत. BHMSमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नाहीच आहे, जी कॉलेजेस आहेत ती सगळी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्यामुळं 54 प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 4,180 एवढ्या सीट्स आहेत. आणि फिजिओथेरपीची गव्हर्नमेंटची 4 आणि प्रायव्हेटची 39 39 कॉलेजेस आणि टोटल सीट्स त्यांच्यामध्ये 90 आणि 1,820 एवढ्या सीट्स आहेत. आता ऑल इंडिया लेवलला 15% कोटा असतो, आपण मगाशी बघितलं. मग संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया कोट्यात किती सीट्स आहेत तर अप्रॉक्सिमेटली 5,100. हे राऊंड फिगरमध्ये दिले फक्त.
ते 4980 समथिंग असं काहीतरी आहे. मी ते 5100 दिलं. म्हणजे तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातनं सीट्स किती सीट्ससाठी कॉम्पीट करायचं आहे 15%. पण त्याच्यामध्ये परत काश्मीर टू कन्याकुमारी सगळी गव्हर्नमेंट कॉलेज येतात बरं का. हां, तुम्हाला मग पुण्यातलंच पाहिजे, मुंबईतलंच पाहिजे, नागपूर औरंगाबादच पाहिजे, मग तुम्हाला कॉम्पिटिशन आणखीन ती सिव्हिअर होते. आणि मग अशी मी सांगितलं की साधारणपणे 12,000पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला ॲडमिशन ही मिळू शकते ऑल इंडिया कोट्यातून. नीटच्या म्हणजे 15% कोटा सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत किती? तर महाराष्ट्रामधली जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर BDSची आणि MBBSची, त्याच्यामध्ये 510 आणि 40 एवढ्या सीट्स ह्या 15%मध्ये येतात. म्हणजे ऑल इंडिया कोट्यातनं एवढ्या सीट्स फिलअप केल्या जातात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑल इंडिया कोट्याचे फक्त 2 राऊंड होतात आणि त्या 2 राऊंडमध्ये ज्या सीट्स फिलअप होत नाहीत, मुलं ॲडमिशन घेत नाहीत किंवा मुलं ॲडमिशन घेऊन शिल्लक राहतात, अशा सीट्स सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला देऊन टाकतं. तर अशा सीट्स मागच्या वर्षी MBBSच्या 184 आणि BDSच्या 36. म्हणजे बघा MBBSच्या किती सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये? 510 म्हणजे 15% कोट्यातनं. त्यातल्या 184 सीट्स आहेत ना, त्या 15%मधनं शिल्लक राहिल्या, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला भरता आल्या नाहीत आणि त्या सीट्स त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला देऊन टाकल्या. म्हणजे तिथं सीट आपल्याला घेता येऊ शकते, मिळू शकते. तुमचा ऑप्शन फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित फिलअप केलेला असेल तर तुम्हाला ती सीट्स घेता येते. आता MBBSच्या फीस किती आहेत? गव्हर्नमेंटच्या फीस अप्रॉक्सिमेटली 1,92,000 कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. मग हॉस्टेल किंवा मेस चार्जेस ते खायचे पैसे ते वेगळे असतील. पण गव्हर्नमेंटच्या फीज एवढ्या. प्रायव्हेट कॉलेजच्या साधारणतः 6.5-7 लाखापासून 13 लाखापर्यंत प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीज आहेत आणि डीमच्या फीज ह्या मिनिमम 12 लाख ते मॅक्सिमम 23 लाखापर्यंत, मे बी ह्या वर्षी 24 लाखापर्यंत पण जाईल. टोटल रिझर्वेशन ओरिजिनल 50% आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे SC, ST, OBC, NT वगैरे ही रिझर्वेशन ही सगळी मिळून 50% आहे. त्याशिवाय EWSला इकॉनॉमिकली विकर सेक्शन, की ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमधली मुलं येतात, तर त्या ओपन कॅटेगरीमधल्या मुलांसाठी 10% रिझर्वेशन आहे. पण कोणाला? ज्यांचं इन्कम 8 lakhs आहे. आणि हे लक्षात घ्या की तुमच्याकडे त्यासाठी EWSचं सर्टिफिकेट लागतं. EWSचं सर्टिफिकेट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटचं वेगळं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळं आहे. म्हणजे ऑल इंडिया कोट्यातनं जर तुम्हाला EWSची ॲडमिशन पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजे सेंट्रल लेवलचं EWS सर्टिफिकेट लागतं. आणि जर का स्टेटमधनं पाहिजे असेल तर स्टेटचं EWSचं सर्टिफिकेट लागतं. दोन्ही पूर्ण वेगळी आहेत. त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ती दोन्ही काढून घ्या. म्हणजे 50% ती रिझर्वेशन, 10% ही रिझर्वेशन, प्लस फिजिकल हँडिकॅपचं रिझर्वेशन आहेच आहे, डिफेन्सचं रिझर्वेशन आहे. ही सगळी जर का रिझर्वेशन कन्सिडर केली, बरं हे लक्षात घ्या की डिफेन्स आणि फिजिकल हँडिकॅप फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये रिझर्वेशन आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये रिझर्वेशन नाही. डीममध्ये तर नाहीच आहे. पण आत्ता आपण फक्त गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या कोर्सेसबद्दल बोलतोय. ऑल इंडिया कोटा आणि डीमबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. डिफेन्स आणि फिजिकल हँडिकॅपचे रिझर्वेशन प्रायव्हेटमध्ये नाही आणि त्याच्यामध्ये परत फिमेल रिझर्वेशन वेगळं नाही. म्हणजे जर का फिजिकल हँडिकॅपचे 5 रिझर्वेशन असले म्हणजे 5 सीट्स आहेत, मग 5मधल्या परत 30% म्हणजे 2 सीट मुलींसाठी वगैरे असं काही भानगड नाही. म्हणजे मे बी 5 सीट मुलींना मिळू शकतात, 5 सीट मुलांना मिळू शकतात. जर का आपण सगळी रिझर्वेशन कन्सिडर केली तर म्हणजे जी मगाशी 50% म्हटलं किंवा 10% EWSचं म्हटलं किंवा फिजिकली हँडिकॅपचं, डिफेन्सचं रिझर्वेशन, ही सगळी रिझर्वेशन जर का कन्सिडर केली तर साधारणपणे 20-23% फक्त ओपन कॅटेगरीसाठी शिल्लक राहतात. आपण एक्झॅक्ट सीटच्या भाषेत जर का बोललो तर टोटल गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत 4,280. त्यापैकी 15% ऑल इंडिया कोट्यातल्या नीटच्या सीट्स गेल्या 642, राहिल्या 3638. त्या 3638 पैकी सगळे रिझर्वेशन्स, आता मी जे काही 50-10% वगैरे जे काही सांगितलं, ती सगळी रिझर्वेशन जर का मायनस केली तर ओपन कॅटेगरीमधल्या मुलांसाठी 4,200 पैकी फक्त 900 सीट्स जेवढ्या शिल्लक राहतात. आणि अगदी आता त्या 900 सीट्सपैकी पण सगळ्या सीट्स ओपन कॅटेगरीच्या मुलांना मिळतात का?
समजा एक्झाम्पल घ्या की महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला मुलगा आहे हा SC कॅटेगरीचा आहे आणि तो जो मुलगा आहे आता त्याने तो पहिलाच आला ना, त्यामुळे त्याची स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1 असणार आहे. तो महाराष्ट्रातलं जे कोणतं कॉलेज म्हणजे तो गव्हर्नमेंटच मागणार, पण त्याने कोणतंही समजा मुंबईचं SGS कॉलेज त्याने मागितलं, त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये पहिला ऑप्शन आहे SGS मुंबई, त्याला ते मिळणार, ते सांगायची काही गरज नाही. असं ॲझ्युम करा की SGSमध्ये 100 सीट्स आहेत, त्या 100 सीटपैकी त्याला एक सीट मिळाली कारण तो नंबर 1 आहे. पण आता माझा प्रश्न असा की तो SC कॅटेगरीचा मुलगा आहे, SCसाठी रिझर्वेशन वेगळं असतं, मग त्याला जी सीट मिळेल म्हणजे तो एक सीट घेणार, म्हणजे त्याची ॲडमिशन पहिली झाली की एक सीट त्या SGSमधली कमी होईल. मग ती सीट कोणती कमी होते, SC कॅटेगरीतली कमी होते का ओपनमधली कमी होते? तर त्याचं उत्तर ती सीट ओपनमधली कमी होते. म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा मुलगा असेल रिझर्वेशनमधला तर ती मुलं आधी ओपनच्या सीट्स घेतात, म्हणून ओपनचे कट ऑफ नेहमी जास्त असतात आणि ओपनच्या सीट्स संपल्या की त्यानंतर मग रिझर्वेशनच्या सीट्स ह्या डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात होते. म्हणून ओपनचे कट ऑफ जर का इथं असतील तर रिझर्वेशनचे कट ऑफ आहेत ते खाली असतात का, कारण आधी ओपनचं सीट संपवल्या आणि नंतर रिझर्वेशनच्या सीट संपवल्या म्हणून. तर बरं, ओपनमधल्या सीट ज्या आहेत त्या फक्त ओपनमधल्याच नाही तर प्रत्येक कॅटेगरीमधल्या सीट्स ह्या परत 70 आणि 30% डिवाइड होतात. म्हणजे काय, तर 30% फक्त मुलींसाठी रिझर्वेशन, फिमेल रिझर्वेशन, आणि 70% याचा अर्थ मुलं येतात असं नाही, 70% मुलं आणि मुली हे दोघंही कन्सिडर केले जातात. म्हणजे आधी मुली काय करतात, मुली आधी त्यांच्या 30% सीट्स घेणार, त्या सीट्स संपल्या की मुलींची रांग बंद होते आणि मग मुली ज्या आहेत ना त्या मुलांच्या रांगेमध्ये येऊन उभ्या राहतात आणि मग ती रांग मुलींची रांग थोडक्यात तयार होते. म्हणजे असं नाही की 70% जागा फक्त मुलांसाठी आणि 30% फक्त मुलींसाठी असं नाही, आधी 30% मुली त्यांच्या जागा घेतील आणि त्या संपल्यानंतर त्या जनरलमध्ये येतील. तुमचं SC ST OBC जे काही रिझर्वेशन असेल तर ते रिझर्वेशन तुमचं जर का तुम्ही नीटच्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं असेल तरच तुम्हाला इथे स्टेटला मिळणार आहे. म्हणजे त्यामुळे नीटच्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी जी आहे ना ती मेन्शन करणं आवश्यक असतं. तर प्रायव्हेट आणि डीम कॉलेजेस आहेत ना त्याच्यामुळे 15% मॅनेजमेंट कोटा जो असतो हा मेरिटवरती पण हायर फीज. म्हणजे पूर्वीची पद्धत आहे की बॅगमध्ये पैसे घेऊन कॉलेजमध्ये गेलं आणि मॅनेजमेंट कोट्यातली ॲडमिशन घेतली, तसं नाही आता. म्हणजे तुम्हाला त्यासाठी मेरिट पण लागतं, म्हणजे मार्क पण तुमचे चांगले असायला लागतात. जर का मार्क चांगले असतील तरच तुम्हाला ती सीट मिळणार आहे. हां ठीक आहे, म्हणजे एखाद्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्यांचा समजा 500 कट ऑफ आहे, म्हणजे 500ला मेरिटवरती ॲडमिशन मिळते, पण याचा अर्थ 150-200ला मॅनेजमेंट कोट्यातलं ॲडमिशन मिळेल असं नाही. पण ठीक आहे, 300 आहे, 350 आहेत, कारण त्याच्यामध्ये परत मेरिट लावतात आणि त्याची फी हायर साईडला असते ना. म्हणजे कॉलेजेस दे आर एंटायटल्ड टू चार्ज 5 टाइम्स फीज. म्हणजे एखाद्या कॉलेजची फी जर का 10 लाख रुपये असेल तर ते 5 टाइम्स म्हणजे 50 लाख रुपये पर इयर फी चार्ज करू शकतात. एवढं कुणी करत नाही, पण मे बी 2 टाइम्स 3 टाइम्स 3.5 टाइम्स साधारण एवढी फीज प्रत्येक कॉलेज ही चार्ज करतं. आणि ती फी किती असते हे तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती कळेल किंवा त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर देऊ शकेन. फीज कन्सेशन फक्त जे SC ST OBC वगैरे ही जी काही त्यांना फी कन्सेशन असतं, SC STला फी नसते, म्हणजे ट्युशन फी पूर्ण माफ असते, बाकीची भरायला लागते बरं का. पण हां, आणि SC ST OBC या सगळ्यांना जे काही कन्सेशन असतं तर ते कन्सेशन प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण असतात. त्यामुळे त्या मुलांनी प्रायव्हेट कॉलेजेसचे ऑप्शन्स पण द्यायला हरकत नाही, कारण त्यांना तिथेही फीज कन्सेशन मिळतं. आणि ते कन्सेशन फक्त तुमचं महाराष्ट्रातलं डोमिसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातली मुलं असाल तरच मिळतं, बाहेरच्या मुलांना ते मिळत नाही. त्यामुळं हे मी सांगितलं की कॅटेगरीच्या स्टुडंट्सला पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक कन्सेशन मिळतं. पण तुमची ॲडमिशन जर का मॅनेजमेंट कोट्यातनं झालेली असेल किंवा घेणार असाल तुम्ही, जे एखादा SC मुलगा आहे आणि त्याला मार्क कमी आहेत म्हणून त्यांनी मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन घेतली तर त्याला फीमध्ये कन्सेशन मिळत नाही. मागच्या वर्षी रिजन्स काढून टाकले, अदरवाईज संपूर्ण महाराष्ट्र हा 3 पार्ट्समध्ये, मराठवाडा, विदर्भ आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे उरलेला महाराष्ट्र, अशा 3 भागांमध्ये डिवाइड होता. पण आता तसं राहिलेलं नाही.
संपूर्ण महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळं सगळ्या सीट्स आहेत ना त्या तुमच्या मेरिट नंबरवरती तुमच्या फिलअप केल्या जाणार आहे. डॉक्युमेंट्सची लागतात. तुमची जेव्हा ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणती लागतात त्याची लिस्ट वेगळी मिळते. मी पण ती लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, पण ही लिस्ट साधारणपणे लक्षात ठेवा. आता तुम्ही यूट्यूबवर नाही बघणार आहात, त्यामुळे तुम्हाला हे कोणती स्लाईड पुढं मागं करून किती वेळा बघता येणार आहे. त्यामुळे जिथं कंटेंट आहे तर त्या स्लाईड मी फार वेळ ठेवणार नाही. फक्त एक काम करायचं आहे की ह्या ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड आणखीन जे काही अपडेट्स असतील तर त्याचे पण माझे व्हिडिओ येत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा जो चॅनल आहे तर तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला तुमच्या ॲडमिशन संपेपर्यंत म्हणजे शेवटच्या राऊंडपर्यंत जे काही अपडेट्स असतील, म्हणजे मे बी मागच्या वर्षी असं झालं होतं की काही नवीन कॉलेजेस सेकंड राऊंडला आले, काही मुलांना माहितीच नाही, पण हे सगळे अपडेट्स तुम्हाला माझ्याकडनं मिळत राहतील. डोमिसाईल कंपल्सरी आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण लागतं, पण वेगळं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जर का तुमच्या डोमिसाईलवरती नॅशनॅलिटी इंडियन मेन्शन केलेली असेल तर वेगळं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार नाही. आता स्टेट गव्हर्नमेंटची ॲडमिशन प्रोसिजर कशी असते ते आपण बघूया. सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुमची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचे 12चे मार्क्स, तुमचा नीटचा स्कोर काय, नीटचा तुमची ऑल इंडिया रँक काय आहे, पर्सेंटाईल किती आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायला लागते. तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे का, असे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर त्याची उत्तरं तुम्हाला तिथं द्यायची आहे. तुमचे फोन नंबर, मोबाईल नंबर, तुमचा मेल आय डी काय आहे, पेरेंट्स काय करतात वगैरे, अशी ही सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, मग पहिलं कॉलेज कोणतं टाकायचं, दुसरं कोणतं टाकायचं, तो प्रश्न आत्ता नाही. आणि तुम्हाला BMS, BHMS, युनानी, फिजिओथेरपी कुठेही ॲडमिशन पाहिजे असेल तरी हे रजिस्ट्रेशन प्रत्येकाने करायचं आहे. म्हणजे आत्ता सुरुवातीला फक्त MBBS BDS वाल्यांनीच करायचं आणि नंतर बाकीच्यांचं असं नाही. रजिस्ट्रेशन हे एकदाच होतं, त्यामुळे ते प्रत्येकाने करायचं आहे. थोडक्यात ह्या रजिस्ट्रेशनमध्ये तुमची फक्त पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे, बाकी त्याच्यामध्ये इतर काहीही करायचं नाही. म्हणजे कॉलेज किंवा मला BMS पाहिजे वगैरे हे त्याच्यामध्ये आता कुठेही मेन्शन करायचं नाही. ते झाल्यानंतर त्या प्रोसेसमध्येच तुम्हाला डॉक्युमेंट्स ही अपलोड करायला लागतील. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आता डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर बरं कोणती डॉक्युमेंट अपलोड करायची, तुम्ही ज्याप्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्ही काही गोष्टी सिलेक्ट करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाने EWS सिलेक्ट केलं, तुला EWSचा बेनिफिट पाहिजे का, त्यांनी येस म्हटला की लगेच डॉक्युमेंट मागणार की तुमच्याकडे स्टेटचं EWSचं सर्टिफिकेट आहे का, जे ते डॉक्युमेंट मागणार थोडक्यात तुम्हाला. म्हणजे ह्या पद्धतीने तिथं डॉक्युमेंट्स कोणती तुमच्याकडनं पाहिजे आहे. मग 10ची मार्कलिस्ट पाहिजे, 12ची पाहिजे, त्याची लिस्ट ॲटोमॅटिकली येते. आणि त्या लिस्टला आता पहिल्यांदा सुरुवातीला फॉर एक्झाम्पल 10ची मार्कलिस्ट, त्याच्यापुढे अपलोड, तिथं क्लिक केलं की तुमच्या कम्प्युटरवरती जिथं कुठं फाईल असेल तिथनं ती घ्यायची आणि ती अपलोड करून टाकायची. म्हणजे डॉक्युमेंट्स कोणती अपलोड तुम्हाला करायला लागणार आहे तुमच्या कॅटेगरीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ही तिथं लिस्ट ॲटोमॅटिकली येणार आहे. थोडक्यात डॉक्युमेंट्स अपलोड करायची. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ती व्हेरिफिकेशन करायला लागते. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे मागच्या वर्षी झालं होतं त्याचप्रमाणे यावर्षी पण होणार आहे की 2 फेजेसमध्ये होतात. म्हणजे असं गृहीत धरा की एक 4 लाख मुलांनी रजिस्ट्रेशन केलं तर सगळ्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लगेच करत नाही, पर्टिक्युलर दिवस देतात. समजा एक 4-5 दिवस दिले, 8 दिवस दिले. महाराष्ट्रामधली बरीच कॉलेजेस, मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेजेस सगळी मेडिकलची, तिथं जाऊन आपली ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायची आणि आपण अपलोड केलेली डॉक्युमेंट आणि ती बरोबर आहेत ना, सेम आहेत ना, हे फक्त व्हेरीफाय ते करतात. मग आधी ज्यांची ऑल इंडिया रँक ही 1,75,000 होती त्यांचं व्हेरिफिकेशन आधी झालं आणि नंतर सेकंड फेजला त्यानंतर म्हणजे समजा 4 लाख अगदी बसलेली आहेत 15-16 लाख मुलं, म्हणजे अगदी उरलेल्या सगळ्या मुलांचं जे इलिजिबल आहे पर्सेंटाईलप्रमाणे 50% प्रमाणे त्या सगळ्या मुलांचं सेकंड फेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. असं का? कारण नॉर्मल एक्सपिरियन्स हा की 1,75,000
ऑल इंडिया रँकपर्यंत साधारणतः 15,000 to 20,000 मुलं ही महाराष्ट्रातली असतात आणि त्या मुलांच्यामध्ये गव्हर्मेंटच्या सगळ्या सीट्स म्हणजे MBBSच्या सगळ्या सीट्स संपतात, BDSच्या पण सगळ्या सीट्स ऑलमोस्ट संपतात आणि मग MBBS BDS संपल्यानंतर मग BMS किंवा BHMS याचे ऑप्शन आपल्याला भरायला लागतात ते पुढच्या फेजमध्ये. म्हणून मग ते 2 फेजेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात. हे सांगितलं मी, स्कॅन डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आणि यू मस्ट बी इलिजिबल टू फिल ऑप्शन फॉर्म ऑन द बेस ऑफ रँक डिक्लेअर. मग अशी मी म्हटलं तुम्हाला की 1,75,000 ऑल इंडिया रँकपर्यंतची मुलंही त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी, म्हणजे मग ती मुलं सुरुवातीला ऑप्शन फॉर्म भरणार. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंच नाही तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार कसं? तर त्या मुलांना ऑप्शन फॉर्म सुरुवातीला आधी भरायला लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मागच्या वर्षी ऑनलाईन झालं होतं, यावर्षी पण तसंच होण्याचे चान्सेस आहेत. पण समजा काही सेंटर्स त्यांनी दिली आणि तुम्हाला सांगितलं की तिथे येऊन करा. ओपन कॅटेगरीच्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोस्टली ऑनलाईन होतं कारण त्यांच्याकडं डॉक्युमेंट्स वेगळी काही मागायचीच नसतात. पण असं होऊ शकेल की रिझर्वेशनमधल्या मुलांना सांगतील की तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय करा म्हणतो, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवायचे. जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला SML नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा तुम्हाला मिळेल. मग स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा कशावरून कॅल्क्युलेट करतात? तर तुमची ऑल इंडिया रँक जी होते ना, ऑल इंडिया रँक जी तुम्हाला मिळालेली असते तर त्या ऑल इंडिया रँकवरून स्टेट मेरिट लिस्ट नंबर कॅल्क्युलेट होतो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाची ऑल इंडिया रँक 1001 आहे. ऑल इंडिया रँक नीट आहे का, मी एक्झाम्पल काय देते. एखाद्या मुलाची ऑल इंडिया रँक 1001 आहे. याचा अर्थ काय की त्याच्यावरती किती मुलं आहेत? तर 1000 स्टुडंट्स, 1000 मुलं त्या मुलाच्या वरती आहेत. पण ती वरची 1000 मुलं आहेत त्यातलं महाराष्ट्रातलं कोणच नाही आहे किंवा त्यातला एकही मुलगा महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायला इंटरेस्टेड नाही. कारण त्यांना समजा ऑल इंडिया कोट्यातनं पाहिजे तिथे ॲडमिशन मिळते, त्यामुळे ती मुलं महाराष्ट्रात यायला इंटरेस्टेड नाही. मग तो मुलगा, ती सगळी 1000 मुलं ही महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करणार नाही. तर म्हणजे काय झालं की हा 1001 हा जो स्टुडंट होता तो पहिला येणार, म्हणजे त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1 आला, म्हणजे त्याची ऑल इंडिया रँक 1001 आहे हे मान्य, पण त्याचा स्टेटमधला मेरिट नंबर किती आला तर 1, म्हणजे तो पहिला मुलगा आहे थोडक्यात. याप्रमाणे प्रत्येकाला स्टेटमधला तुमचा मेरिट नंबर किती हे समजतं. मग तो SML मिळाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलअप करता. ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलअप करताना मी मगाशी माझ्याबद्दल सांगितलं होतं की मी माझ्या स्टुडंट्सला मी कंपल्सरी सांगतो की मी जे ऑप्शन देईल तेच तुम्ही फिलअप करायचे. नो डाऊट मी ऑप्शन देताना मी गॅम्बलिंग मलाही थोडं करायला लागतं, पण मी असं गॅम्बलिंग करत नाही की ज्याच्यामुळे मुलाचं नुकसान होईल. मी गॅम्बलिंग असं करतो की ज्याच्यामुळं झाला तर फायदा होईल पण तोटा होणार नाही. आणि त्यासाठीच एकतर मेडिकल सीट्स खूप कमी असतात. म्हणजे खूप वेळा कमी मार्क मिळालेला का मुलगासुद्धा ॲडमिशन घेऊन जातो, म्हणजे आपल्यापेक्षा थोडे कमी मार्क आहेत पण त्याला मात्र ते कॉलेज मिळालं, आपल्याला नाही मिळालं का? ऑप्शन फॉर्म चुकीचा. थोडक्यात त्या सगळ्या गोष्टींसाठी मी गाईड करणार आहे. ऑप्शन फॉर्म ऑनलाईन भरायचा आणि मग ॲडमिशन घेऊन टाकायचे. मग फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, जेवढे राऊंड्स होतील त्या राऊंडला सेम प्रोसेस. ऑप्शन फॉर्म बरं आता मी एक एक्सप्लेन करतो. स्टेट मेरिट लिस्ट नंबर मी मागाशी सांगितलं की तो तुमच्या ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट हा केला जातो. त्यामुळे आपल्याला ऑल इंडिया रँकवरनं ही कल्पना येऊ शकत नाही, कारण खूप वेळा मुलं मला म्हणतात सर ऑल इंडिया रँक हे मार्क एवढे ॲडमिशन मिळेल का, हे कॉलेज मिळेल का? आता गॅरंटेड नाही सांगता येत का, कारण ऑल इंडिया रँक समजा एखाद्या मुलाची 1,00,000 आहे, पण त्या 1,00,000च्या वर महाराष्ट्रातली किती मुलं आहेत हे कसं सांगणार ना? मग ते कशावरनं कळतं तर ते ह्या SML नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबरवरून आपल्याला समजतं. प्रत्येक मुलाला वेगळा SML नंबर मिळतो. वेगळा SML नंबर म्हणजे एखाद्या मुलाला त्याच्या कॅटेगरीतला पण SML मिळेल. म्हणजे समजा SC कॅटेगरी असेल, त्या SC कॅटेगरीतला त्याचा नंबर किती आणि सगळ्या मुलांमधला त्याचा नंबर किती, असे 2 नंबर मिळतात. सगळ्या मुलांमधला नंबर जो आहे तो SML नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर, आणि कॅटेगरीतला जो नंबर असतो तो SCM नंबर म्हणजे स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. आणि मुलींना हे 2 नंबर तर मिळतातच जर कॅटेगरी असेल तर, म्हणजे पण मुलींमधला त्यांचा नंबर किती, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातला मुलींमधला नंबर किती आणि त्यांची जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमधल्या मुलींमधला त्यांचा नंबर किती,
ही माहिती पण आपल्याला त्याच्यावरनं समजते. आता तुम्हाला जर का हा फार महत्त्वाचा भाग आहे, हा लक्षात घ्या. कारण काही पालक असतात की त्यांना NRI सीट्समध्ये किंवा इन्स्टिट्यूशन म्हणजे मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्समध्ये इंटरेस्ट असतो. पण जर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे पहिली स्टेपला फॉर्म भरताना जिथे तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सबमिट करणार आहात, तर ती इन्फॉर्मेशन सबमिट करताना तुम्हाला एक प्रश्न विचारलेला असतो, का आर यू इंटरेस्टेड इन NRI कोटा? तर त्याला येस म्हणायचं. पण कसं होतं, सुरुवातीला सीट्स ह्या फक्त NRI लोकांना देतात. पण अनुभव असा की NRI मुलं खूप कमी असतात. म्हणजे त्यामुळं एखाद्या कॉलेजमध्ये समजा 15 सीट्स आहेत, त्या 15पैकी हार्डली एखादी दुसरी NRI मुलं घेऊन जातो. आणि राहिलेल्या जे सीट्स आहेत ना त्या नॅचरली मॅनेजमेंट कोटा म्हणून कन्सिडर केल्या जातात. पण त्या मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स त्याच्यामध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर का ते पाहिजे असेल, तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला NRI कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा सीट्समध्ये इंटरेस्ट आहे का, तर त्याला तुम्हाला येस म्हणायला लागतं. त्यामुळं तो ऑप्शन तुम्ही नीट विचारपूर्वक घ्या. प्रेफरन्स फॉर्ममध्ये सगळ्या कोर्सेसचे तुमचे ऑप्शन्स असले पाहिजे. म्हणजे सुरुवातीला MBBS BDSला परमिशन मिळते, पण समजा असं ॲझ्युम करा की BMS पण आहे, सगळ्यांनाच परमिशन मिळाली, तर BMSचे पण ऑप्शन टाकायचे त्यातच. तर तुम्हाला मग एकाच प्रेफरन्स फॉर्ममध्ये सगळे ऑप्शन्सचे व्यवस्थित डिझाईन करून टाकायला लागतात. नॉर्मली MBBS BDSचा ऑप्शन फॉर्म प्रेफरन्स फॉर्म वेगळा असतो. मग तो भरून झाला, त्याची थोडी प्रोसेस झाली, 1-2 राऊंड झाले, त्या सीट संपल्या की मग BMS BHMS त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म. म्हणजे आधी मी MBBS BDSला ट्राय केला, मला त्यातनं काहीच नाही मिळालं, तर मग मी BMS BHMSचा ऑप्शन फॉर्म नंतर भरू शकतो. आणि ते संपल्यानंतर किंवा ते चालू असताना पण मला फिजिओथेरपीचा ऑप्शन फॉर्म हा पण भरता येऊ शकतो. हे 3 प्रोसेस असतात. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, कोणत्या कॉलेजमध्ये टोटल किती सीट्स आहेत आणि त्यातल्या ओपनसाठी किती, SC STसाठी किती, म्हणजे प्रत्येक रिझर्वेशनसाठी सीट्स किती, आणि त्या प्रत्येक रिझर्वेशनच्या ज्या सीट्स आहेत तर त्या सीट्सपैकी फिमेल रिझर्वेशनच्या सीट्स किती, म्हणजे मुलींच्या किती. म्हणजे SCमध्ये पण टोटल समजा 20 सीट्स आहेत, त्या 20च्या 30% म्हणजे 6 सीट मुलींसाठी असतात आणि राहिलेल्या सीट्स आहेत त्या मुलांसाठी, म्हणजे मुलींसाठी. त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये इन्क्लुडिंग ओपन कॅटेगरी किती सीट्स आहेत त्याचे सगळ्याचे डिटेल्स हे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशर त्याचं येतं, त्यात तुम्हाला बघायला मिळतं. आता ऑप्शन फॉर्म भरताना बघा कसं असतं. समजा सोमय्या प्रायव्हेट कॉलेज आहे मुंबईचं, त्याचा ऑप्शन मला द्यायचा आहे. मला मॅनेजमेंट कोट्यामध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे NRI कोटा. त्याला गोंडस नाव NRI कोटा आहे, पण NRI कोटा आणि मॅनेजमेंट कोटा एकच. मग KJ सोमय्याचा हा कोड नंबर आहे 1105. मला जर का स्टेट कोट्यातनं ॲडमिशन पाहिजे असेल, म्हणजे 85% सीट्समधनं, तर मी 1105S असं म्हणणार. पण मला ठीक आहे, स्टेट कोटा मिळाला तर चांगलंच आहे, कारण फी कमी असते. पण मला मिळालं तर मॅनेजमेंट कोटा पण पाहिजे असं जर असेल तर मी 1105N म्हणजे NRI कोट्यातला N येतो, तर तो मला तिथं द्यायला लागतो. जर मी हा Nचा ऑप्शन टाकला तरच मला ते कॉलेज मिळणार आहे. आणि ऑप्शन फॉर्म आपण एकदाच भरतो, त्यामुळे जर का तुम्ही तो ऑप्शन टाकलाच नाही तर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्याची ॲडमिशन मिळत नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. मॅक्सिमम 300 प्रेफरन्सेस आपण टाकू शकतो, पण खरं एवढे कोणाचे होत पण नाही. म्हणजे मी जर का द्यायचे म्हटले तर हार्डली 30-40 वगैरे ऑप्शन्स मी देतो, त्यापेक्षा जास्त गरज नाही. कारण जर तुमचं काम होणार असेल तर तेवढ्या ऑप्शनमध्येच होतं, नाही तर तुम्ही 100 ऑप्शन्स टाकले तरी होणार नाही. त्यामुळं सगळे ऑप्शन्स प्रत्येकाने भरायला पाहिजे असं काही नाही. मी परत एकदा आठवण करतो प्रत्येकाला, तुम्ही आता यूट्यूबवर नाही बघता तर अप टू डेट इन्फॉर्मेशनचे माझे व्हिडिओ हे जर का तुम्हाला यापुढं ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत बघायचे असतील तर माझा जो चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तो शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. कारण नुसता व्हिडिओ बघायला काही पैसे लागत नाही आणि मला खात्री आहे की मी जी इन्फॉर्मेशन देतो ती अदरवाईज तुम्हाला इझिली एवढ्या सोप्या भाषेमध्ये कुठेही मिळणार नाही. 100% सीट्स महाराष्ट्रातल्या ज्या आहेत
त्या SML नंबरच्या बेसवरतीच फिलअप होतात. प्रेफरन्स फॉर्म एकदाच भरायला लागतो. हा म्हणजे सुरुवातीला मी MBBS BDSचा भरला, तिथं मला काही मिळालं नाही, तर मग मी नंतर BMSचा भरणार आहे, तो वेगळा. पण मी पहिल्या राऊंडला मी MBBS BDSचा भरला आणि नंतर मला वाटलं की सेकंड राऊंडला त्यात चेंजेस करायचे, तर असं करता येत नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना नीट काळजी घ्यायची आहे. तुम्ही जे ऑप्शन्स भरणार आहात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस या सगळ्यांच्या सीट्स त्याच्यामध्ये असतात. म्हणजे गव्हर्नमेंटचा ऑप्शन फॉर्म परत वेगळा, प्रायव्हेटचा वेगळा असं नसतं. जे मे बी आधी मी गव्हर्नमेंटची कॉलेजेस दिली, मग नंतर मी प्रायव्हेटची कॉलेजेस दिली. काही जण असं म्हणतात की नाही आम्हाला आमचं गाव सोडायचं नाही, म्हणजे समजा पुणे शहर, आम्हाला काही झालं तरी पुण्यातलीच कॉलेजेस पाहिजे. मग पुण्यातली गव्हर्नमेंटची कॉलेजेस ती आधी, मग पुण्यातली प्रायव्हेटची कॉलेजेस आणि मग त्याच्याखाली वेगळी गव्हर्नमेंट प्रायव्हेट वगैरे असं कॉम्बिनेशन पण करता येणं शक्य असते. मगाशी म्हणलं की NRI सीटचा ऑप्शन द्यायचा असेल तरी तो याच फॉर्ममध्ये द्यायचा असतो आपल्याला. प्रायव्हेट कॉलेजेसची किंवा डीम कॉलेजेसचा ऑप्शन देण्याच्या पूर्वी त्याच्या फीस किती आहे त्याची माहिती तुम्ही घ्या. माझ्याकडे रजिस्टर केलेल्या प्रत्येक मुलाला मी ती माहिती मी देतो. मी ती सगळी इन्फॉर्मेशन आधीच प्रोव्हाइड केलेली असते. रॅदर मी तुमच्याशी 1-to-1 डिस्कशन करून तुमचं फीचं बजेट काय आहे त्याप्रमाणे मी ऑप्शन्स मी देतो. त्यामुळं फी आम्हाला 10 लाखापर्यंतच भरायची आणि मुद्दाम मी तुम्हाला 15-20 लाखाचे ऑप्शन दिले असं करत नाही. मागच्या वर्षीचे कट ऑफ मार्क्स काय हे साईटवरती येतात, आत्ताही आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. प्रत्येक कॉलेज, कोणाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला ऑनलाईन मिळते. तुम्ही तुमच्या लॉगिन ID पासवर्ड टाकला की पहिल्या राऊंडनंतरचा रिझल्ट ज्या दिवशी लागतो त्या दिवशी तुम्हाला कळतं की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. संपूर्ण जेवढ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या प्रत्येक मुलाचे डिटेल असतात, ते पण वेबसाईटवरती येतात. पण तुम्हाला तुमचं पर्सनली बघायचं तर तुमच्या लॉगिन ID पासवर्डनं तुम्हाला बघायला मिळतं. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरलेल्या प्रत्येक मुलाची ऑल इंडिया रँक प्रमाणेची लिस्ट की ऑल इंडिया रँक 1 किंवा SML नंबर 1 त्या मुलाचं नाव काय, त्यांनी कोणतं कॉलेज त्याला अलॉट झालेलं आहे, ते कोणत्या कोट्यातून अलॉट झालेलं आहे. म्हणजे मगाशी मी दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे मुलगा SC कॅटेगरीचा आहे पण त्याला कॉलेज अलॉट झालं कोणत्या कोट्यामधनं, ओपन कॅटेगरीमधनं. म्हणजे हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये ऑनलाईन बघायला मिळतात. तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे पहिल्या राऊंडला तिथं कंपल्सरी ॲडमिशन घ्यायला लागते. जर का समजा नाही घेतली तर काय होतं, काय नाही, यू विल बी आउट ऑफ प्रोसेस. म्हणजे समजा तुम्ही 30 ऑप्शन्स फिलअप केले, त्यातला तुम्हाला सुरुवातीला कॉलेज नंबर, पहिल्या राऊंडला कॉलेज नंबर 20 मिळाला. नाही मी नाही जाणार त्या कॉलेजला, खूप लांब कॉलेज आहे, किंवा नाही ते कॉलेज चांगलं नाही, माझा मित्र तिथं होता पण त्यांनी मला त्याबद्दल चांगलं सांगितलेलं नाही, कारणं काही असतील. तुम्ही ऑप्शन भरलेत ना 30, मग त्यातलं तुम्हाला अगदी ऑप्शन नंबर 30 जरी मिळाला ना तरी तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं आहे तर तुम्हाला ते कॉलेज कंपल्सरी घ्यायला लागतं. जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता. थोडक्यात तुम्हाला डिबार केलं जातं, काढून टाकलं जातं. तुमचं नाव सेकंड राऊंडला, पुढच्या थर्ड राऊंड जे काय राऊंड होतील त्या राऊंडला तुमचं नाव कन्सिडर केलं जात नाही. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की ऑप्शन फॉर्म भरतानाच ही काळजी घ्यायची. या ऑप्शन फॉर्म भरताना मी असेच ऑप्शन्स भरणार की जे मला चालतील. मग त्यापैकी कोणतेही कॉलेज मिळालं तरी मी ॲडमिशन घेणार. जर का पहिल्या राऊंडला कॉलेज कोणतंच अलॉट झालं नाही का सेकंड राऊंडची वाट बघायची, सेकंडला नाही अलॉट झालं थर्डची वाट बघायची. वाट बघणं आपल्या हातामध्ये. पण तुमचे मार्क, तुमचे ऑल इंडिया रँक, त्याप्रमाणे मिळालेला SML नंबर हे जर का ओके असतील तर कॉलेज मिळतं. आणि मुख्य ऑप्शन्स तुम्ही कसे डिझाईन केलेले आहेत त्यावरनं. तुम्ही समजा पहिल्या राऊंडला तुम्हाला ऑप्शन नंबर 20 मिळाला, तुम्ही ती ॲडमिशन घेतली, ऑनलाईनच घ्यायची असते, पण तुम्ही ती ॲडमिशन घेतली डॉक्युमेंट सबमिट करून. ऑनलाईन सबमिशन तुमचं तिकडनं होतं. कदाचित यावर्षी जे थोडी पोझिशन चांगली आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊनही घ्यायला लागेल, पण काय असेल ते तुम्हाला माझ्याकडनं अपडेट्स मिळतील. थोडक्यात डॉक्युमेंट्स सबमिट करून फीस भरून तुम्ही पहिल्या राऊंडला ॲडमिशन घेतली, मला कॉलेज नंबर 20 मिळालं. पण आता आपल्याला असं वाटतं की नाही त्याच्या वरचं मिळालं तर फार बरं होईल, आणखीन वरचं पाहिजे काहीतरी. मग त्या केसमध्ये तुम्ही सेकंड राऊंडला आपोआप जाता आणि तुम्हाला सेकंड राऊंडला मे बी मग कॉलेज नंबर 17 मिळेल, 18 मिळेल, काहीतरी बेटरमेंट ही तुमची होते. साधारण किती बेटरमेंट होती हा अंदाज मला असतो, म्हणजे मी माझ्या मुलांना सांगतो
म्हणजे एखादा समजा औरंगाबादचा मुलगा आहे, त्याला पहिल्या राऊंडला कॉलेज नंबर 20 औरंगाबादचंच मिळालं आणि सेकंड राऊंडला त्याला जर का ऑप्शनमध्ये मला अंदाज असतो की फार तर बेटरमेंटमध्ये त्याला काय मिळेल, समजा ऑप्शन नंबर 17 मिळाला, पण तो ऑप्शन आणखी लांबचा आहे, तो औरंगाबादचा मुलगा आहे, त्याला औरंगाबादचं कॉलेज मिळालं, मग कशाला लांब जायचं. मग मी त्याला म्हणतो बाबा रे नको, आपण सेकंड राऊंडला नको जायला. मग नको जायला म्हणजे मग त्याला मी ते स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा मी त्याला भरायला सांगतो. पण तुम्हाला सेकंड राऊंडला जर का तुम्ही गेला तर बेटरमेंट तुम्हाला मिळू शकते आणि पहिल्या राऊंडची ॲडमिशन घेऊन सुद्धा आपण सेकंड राऊंडला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. फक्त होतं मात्र असं, हा पण महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. पहिल्या राऊंडला मला कॉलेज नंबर 20 मिळाला, मी सेकंड राऊंडला गेलो आणि सेकंड राऊंडला मला कॉलेज नंबर 17 मिळालं. मुलगा औरंगाबादचा आहे आणि त्याला आता कॉलेज कुठलं तरी नागपूर किंवा कुठलं तरी मिळालेलं आहे किंवा गोंदिया चंद्रपूरचं मिळालं. तर आता तो असं म्हणू शकत नाही 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 मला ते आता सेकंड राऊंडला तुम्ही ते गोंदिया चंद्रपूर दिले ते मला नको, त्यापेक्षा मला आपलं त्याच्या आधीचं मिळालं औरंगाबाद आहे तेच ठेवा, असं होत नाही. एकदा का तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट केलं, म्हणजे कॉलेज नंबर 17 अलॉट केलं की तुमचं जुनं मिळालेलं कॉलेज म्हणजे कॉलेज नंबर 15 हे तुमच्याकडनं काढून घेतलेलं असतं, ते तुम्हाला कंटिन्यू करता येत नाही, म्हणजे ते मिळतच नाही तुम्हाला. म्हणून बेटरमेंटला जायचं की नाही हा डिसिजन म्हटलं तर खूप विचार करून घ्यायचा डिसिजन असतो आणि माझ्याकडे रजिस्टर केलेल्या सगळ्या मुलांना त्यांचे डिसिजन मी घेतो की तू बेटरमेंट घ्यायची आहे किंवा नाही ते. पण जर का सेकंड राऊंडला कॉलेज मला वेगळं कोणतं मिळालंच नाही तर काय होणार, मग काय नाही, मग आहे ते तुला जे ऑप्शन नंबर 20 मिळालं तो कंटिन्यू होतो. पण 20च्या ऐवजी मिळालं तर वरचंच मिळणार, त्याच्याही ऑप्शन नंबर 21, 22 मिळणार नाही. कारण तुम्हाला ऑप्शन नंबर 21, 22 मिळाला म्हणजे बेटरमेंट आहे का तर नाही, उलट वाईट झालं ना. मग बेटरमेंट म्हणजे 20च्या आधीचा ऑप्शन मिळाला तरच त्याला बेटरमेंट म्हणायचे. त्यामुळे लक्षात ठेवा की बेटरमेंट मिळाली तर ती कंपल्सरी घ्यायला लागते, पण बेटरमेंट मिळाली नाही तर आपलं आहे ते कॉलेज आहे जे काही कॉलेज मिळालं ते कंटिन्यू होतं. स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे तर समाधानी का, कॉलेज नंबर 20 मिळालं, मी औरंगाबादचं आहे, मला औरंगाबादचं कॉलेज मिळालं, आय एम व्हेरी हॅपी. मग मी त्या मुलाला सांगतो बाबा रे आपण हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून टाकू. स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय की मी आहे त्यात सुखी आहे, माझं नाव पुढच्या राऊंडला कन्सिडर करू नका. तर जोपर्यंत तुम्ही हा SRF भरत नाही तोपर्यंत तुमचं नाव पुढच्या राऊंडला कन्सिडर करत राहिलं जातं. मग फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, परत थर्ड राऊंड तुमचं नाव कन्सिडर केलं जातं. पण नको असेल कन्सिडर करायला, आहे तिथे थांबायचं असेल तर हा SRF भरून टाकायचा. SRF भरणं कंपल्सरी नसतं, म्हणजे काही कॉलेजेस मे बी प्रायव्हेट कॉलेजेस, इव्हन गव्हर्नमेंट कॉलेजेसमधले ऑफिस स्टाफमधली लोकंसुद्धा ते मुलांना सारखं म्हणतात अरे हा SRF भरून टाका, SRF भरून टाका. पण मी सांगतो की SRF भरणं कंपल्सरी नाही, तुम्ही ते भरायचं नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ते भरायची गरज नाही. बेटरमेंट ऑप्शन मी म्हणलं तसं फर्स्ट राऊंड, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू मॉपअप, जेवढे राऊंड होतील त्या राऊंडला तुम्ही हा स्टेटस रिटेन्शन म्हणजे बेटरमेंट ऑप्शन तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही SRF भरायची गरज नाही. एकदा का तुम्ही SRF भरलात ना की तुम्ही प्रोसेसनं बाहेर पडला. नॉर्मली MBBS BDSला 2+1 मॉपअप राऊंड 3 राऊंड होतील. BMS BHMSला 3+1 राऊंड होतील. आता ॲडमिशन चान्सेस खूप जणांचं हे म्हणणं असतं की सर मला एवढे मार्क आहेत, ॲडमिशन मिळेल का. मार्कांवरनं सांगता येणं खरंच अवघड असतं, पण SML नंबरवरून ऑल इंडिया रँकवरनं सांगता येणं पण अवघड आहे, पण SML नंबरवरनं डेफिनेटली सांगता येतं. तुमची SML नंबर जर काय एवढे असेल, MBBSला 2400, प्रायव्हेट MBBSला 6000पर्यंत SML असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. गव्हर्नमेंट BDS 4900, प्रायव्हेट BDS 8000पर्यंत, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट BMSला एवढा SML असेल तुमचा 12,000 20,000 तर मिळू शकेल. तर 10 लाख रुपीजचा बॉन्ड हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमधल्या मुलांना भरायला लागतो, पण गव्हर्नमेंटमधली सगळी मुलं. हा बॉन्ड कशासाठी, तर तुमची इंटर्नशिप संपल्यानंतर तुम्ही 1 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये काम कराल, रुरल एरियामध्ये काम कराल आणि 5 वर्ष भारत सोडून जाणार नाही कुठं. यासाठीचा तो बॉन्ड असतो, 10 लाख रुपयाचा बॉन्ड. हा कॉलेजवाले तुमच्याकडनं भरून घेतात. गव्हर्नमेंटमधली सगळी मुलं
सगळ्या कॅटेगरीतली मुलं. पण प्रायव्हेटमधली मात्र फक्त रिझर्वेशनमधली मुलं. का? कारण प्रायव्हेटमधली रिझर्वेशनच्या मधल्या मुलांना फी भरायला लागत नाही. म्हणजे SC/STला अजिबात नाही आणि बाकीच्या कॅटेगरीला 50%. पण त्यांना फी भरायला लागत नाही, तरी त्यांची त्या कॅटेगरीतल्या मुलांची फी कोण भरतं? तर गव्हर्नमेंट त्या प्रायव्हेट कॉलेजेसला येतं. जे थोडक्यात कॉलेजला त्यांची फी मिळालेली असते ना, म्हणजे गव्हर्नमेंटनी त्या मुलांवरती तेवढा खर्च केला. म्हणून आपण गव्हर्नमेंटला हे लिहून देतो. म्हणजे प्रायव्हेटमधली कॅटेगरीतली मुलं आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमधली सगळीच मुलं ही आपण लिहून देतो की मी पुढचे 5 वर्ष आफ्टर ग्रॅज्युएशन 5 वर्ष मी परदेशात जाणार नाही, स्थायिक होणार नाही म्हणजे. आणि दुसरं महत्त्वाचं की आफ्टर इंटर्नशिप झाल्यानंतर मी 1 वर्ष गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये रुरल एरियामध्ये थोडक्यात मी काम करेन, असा बॉन्ड आपल्याला येऊन द्यावा लागतो. हे म्हणलं की टू सर्व 1 year आफ्टर इंटर्नशिप आणि नॉट टू लिव्ह इंडिया इन 5 years. EWS सर्टिफिकेट मी सांगितलं एक स्टेट गव्हर्नमेंट आणि याचं वेगवेगळं असतं. तुम्हाला मला पर्सनली भेटायचं असेल किंवा ऑफलाईन, पर्सनल किंवा ऑफलाईन, आता खूप जणांचं झूममधनं किंवा गुगल मीटवरनं पण आपण मीटिंग घेतो. त्यांना काय थोडक्यात मी काहीतरी सांगणं महत्त्वाचं, तर ते आपण काम करतो. तुम्हाला जर का मला भेटायचं असेल किंवा मला कधी माझी अपॉइंटमेंट कोणत्याही कारणासाठी घ्यायची असेल तर हा नंबर आहे, हे दोन्ही नंबर लिहून घ्या. पण फोन करायचं तर 10 ते 6 मध्ये, कारण ऑफिसचे नंबर आहेत ते संध्याकाळी 6-7 नंतर ते बंद असतात. अगदी ॲडमिशनच्या पीक सीझनमध्ये, काउन्सिलिंगच्या पीक सीझनमध्ये रात्री 8पर्यंत चालू असतात. हे नंबर माझे पर्सनल नंबर नाही. पण जर का तुम्ही रजिस्टर स्टुडंट असाल आणि तुमची क्वेरी जर का महत्त्वाची असेल आणि ती क्वेरी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची असेल तर मग कॉन्फरन्स कॉलवरती माझे असिस्टंट मला घेतात, मी तुमची क्वेरी सॉल्व्ह करतो. अदरवाईज माझी इन्स्ट्रक्शन असते की तुम्ही मला व्हॉट्सॲपवरनं एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये येता, मला व्हॉट्सॲपवरनं तुम्ही तुमची क्वेरी विचारा. ती क्वेरीचं उत्तर थोडक्यात असेल तर मी ते देतो, डिटेलमध्ये द्यायचं असेल तर मी ऑडिओ करतो सरळ तुमच्यापुरता आणि त्या ऑडिओवर तुम्हाला पाठवून देतो. पण त्यापेक्षाही आणखीन मला असं वाटतं की नाही, हे फार कन्फ्युजन, यांच्याशी बोलणं आवश्यक असेल तर मात्र मग मी तुम्हाला पर्सनली कॉल करणार किंवा पर्सनली मी तुम्हाला गुगल मीटवरनं झूमवरनं कनेक्ट करणार आणि आपण 1 to 1 बोलणार. पण माझा हा प्रयत्न असतो की तुमची कोणतीही शंका ही अनसॉल्व्ड राहता कामा नये. कारण ह्या मेडिकलच्या ॲडमिशनच्या बाबतीमध्ये दरवर्षीचे अनुभव असेल की मार्केटमध्ये खूप रुमर्स, अफवा खूप पसरतात आणि थोडं काय झालं की पेरेंट लगेच, मुलांपेक्षा पेरेंट ते जास्त हायपर होतात आणि त्यांना लगेच वाटतं की नाही सर आत्ताच भेटले पाहिजे, सरांनी आम्ही त्यांना पैसेच दिले, आम्ही त्यांना असंच केलं, आत्ताच्या आत्ता माझी शंका सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तुमची कोणतीही डाऊट असेल ती सॉल्व्ह करणं माझी जबाबदारी. पण 24 hours एवढा पिरियड मी मागून घेतो, 24 तासामध्ये मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. त्यामुळे कोणत्याही कारणाने मला काही विचारायचं आहे, भेटायचं आहे तर हे नंबर्स याच्यावरती कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या, आपण भेटूया. तुम्हाला सगळ्यांना पर्सनली भेटायला मला नक्की आवडेल. मला खात्री आहे की मी जी काही माहिती दिलेली ती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल, तुमच्या सगळ्यांच्या शंका ह्या सॉल्व्ह झालेल्या असतील. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू.